तुम्हाला माहिती का आपण स्वतःवरती प्रेम का करत नाही? कारण लोक आपल्याला स्वार्थी म्हणतील म्हणून? नाही. खरं तर आपल्यामध्ये आत्मसन्मानाची सेल्फ रिस्पेक्टची कमी असते, म्हणून आपण स्वतःवरती कधी प्रेम करत नाही. नमस्कार मैत्रिणींनो, मी श्वेता, तुमची जवळची मैत्रीण. आपण स्वतःवरती प्रेम का करत नाही, त्याची काय कारणं आहेत, स्वतःवरती प्रेम करणं म्हणजे नक्की काय असतं, याबद्दल मी आज बोलणार आहे. खरं तर ना, लहानपणापासूनच आपल्याला कुठेतरी हे मनामध्ये कोरलं जातं की ती बघ, तिचा पहिला नंबर आला, ती बघ किती छान दिसते. सतत हे कंपॅरिझनचं ओझं आपल्या खांद्यांवरती न कळतपणे कधी टाकून दिलेलं आहे, आपल्यालाच कळलं नाही. आणि मग आपल्याला वाटतं की मी इतरांसारखी का नाही. हे सतत कंपॅरिझनचं ओझं आपल्या मनावरती आपण घेऊन जात असतो. आपल्याला सतत असं वाटत असतं की दुसरी व्यक्ती किती नशीबवान आहे, किती हुशार आहे, किती सुंदर आहे. पण आपण विसरलेलो असतो की प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे आणि प्रत्येकाचं जीवन हे ज्याचं त्याने डिझाईन करायचं असतं. असं कंपॅरिझन करणं म्हणजे स्वतःच्या अनोख्या प्रवासाचा अपमान करणं नाही का? कारण आपला जो मार्ग आहे तो आपला आहे, तो दुसऱ्यांचा नाही ना. मग आपण का इतरांसोबत स्वतःचं कंपॅरिझन करून त्यांच्या मार्गामध्ये चालण्याचा प्रयत्न करतो? आता बघा ना, एखादा पक्षी आकाशामध्ये उडतो, मासा पाण्यामध्ये पोहतो. पण जर पक्ष्याने माशासोबत त्याची तुलना केली तर त्याला काय वाटेल? मी पोहू शकत नाही, म्हणजे मी काहीच करू नाही शकत. आणि जर माशाने पक्ष्याशी तुलना केली तर मग त्याला वाटेल मी उडू शकत नाही, म्हणजे मी कमी आहे, मला काहीच येत नाही. पण खरं तर दोघंही त्याच्या जागी परिपूर्ण आहेत. आपणही तसेच असतो. आपल्या जागी आपण पूर्ण असतो, आपण पुरेसे आहोत. पण कंपॅरिझन आपल्याला नेहमी आपण अपूर्ण आहोत हे वाटण्यासाठी भाग पाडते. आणि सोशल जे प्रेशर आहे, लोकांचे बोथट विचार, याच्यामुळे हे कंपॅरिझनचं ओझं सतत एक टांगती तलवार कशी लटकलेली असते त्या प्रकारे आपल्या विचारांमध्ये सतत ते ओझं असतं. तुलना ही इतकी वाईट गोष्ट आहे ना की ती कधीच आपल्याला आपली किंमत करून देत नाही. आपल्या डोळ्यांमध्ये आपलं सगळं अस्तित्व धूसर करून टाकते. आणि आपण विसरतो की आपल्यातही काही गुण आहेत जे दुसऱ्यांमध्ये नाहीत. आपण पण स्पेशल आहोत, आपण पण युनिक आहोत, आपल्याकडे पण काही छान छान गोष्टी आहेत. हे सगळं आपण विसरतो. आणि जेव्हा आपण इतरांशी सतत तुलना करतो ना, तेव्हाच आपण स्वतःवरती प्रेम करणं थांबवून देतो. कारण आपल्याला सतत वाटतं ना की मी तशी नाही, मी पुरेशी नाही. पण कोणीच तितकं नसतं. प्रत्येकाची जागा वेगळी वेगळी असते. कारण प्रत्येकाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे. तुम्हाला माहिती, तुलना जर करायचीच असेल तर कोणाशी केली पाहिजे? स्वतःशी. स्वतःला नेहमी अपग्रेड केलं पाहिजे. सतत स्वतःला चेक करत राहिलं पाहिजे की मी काल कुठे होते, मी आज कुठे आहे, मला उद्या कुठे जायचे आहे. ती तुलना जर तुम्ही करत असाल ना, तर तुमच्यासारखं यशस्वी व्यक्ती कोणी नाही. जर कालपेक्षा आपण आज थोडेसे पुढे आलो आहेत ना, तर आपण स्वतःला जिंकलो आहे. दुसऱ्याचा मार्ग बघून स्वतःची किंमत करणं थांबवा आता. कारण आपण कधीच दुसऱ्यांसारखे होऊ नाही शकत ना, दुसरी व्यक्ती कधी आपल्यासारखी होऊ शकते. आणि जेव्हा तुलना थांबते ना, तेव्हाच ॲक्सेप्टन्स सुरू होतो. ॲक्सेप्टन्स सुरू झाला की सेल्फ लव्हचा जन्म होतो. आणि सेल्फ लव्ह झालं
की जीवन इतकं हलकं होतं. म्हणूनच आजपासून तुलना करणं थांबवा आणि स्वतःला स्वीकारा. दुसरी गोष्ट जी सतत आपल्याला स्वतःवरती प्रेम करण्यापासून थांबवत असते ती म्हणजे इतरांच्या मान्यतेची अपेक्षा. हो, आपण ना सतत व्हॅलिडेशन शोधत असतो की रोज दुसऱ्यांच्या नजरेमध्ये छान कसं दिसू, तो मला पसंत करेल का, मला एक्सेप्ट करेल का. आपण सतत दुसऱ्यांचं ॲप्रिशिएशन, सतत त्यांचं अटेन्शनसाठी झगडत असतो. आपलं सुखदुःख इतरांच्या अप्रुव्हलवरती आपण डिपेंड ठेवतो. कोणी कौतुक केलं तर आपण आनंदी, कोणी टीका केली तर आपण उदास. म्हणजे आपल्या मनाचा रिमोट कंट्रोल आपण इतरांच्या हातात देऊन टाकलेला असतो. पण विचार करा ना, खरंच आपल्या आनंदावरती दुसऱ्याचा अधिकार आहे का? आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची मान्यता कधी हवी असते माहिती? जेव्हा आपण स्वतःला एक्सेप्ट करत नाही. आपल्याला सतत वाटतं मी पुरेसी नाही. जोपर्यंत कोणी मला चांगलं म्हणत नाही ना तोपर्यंत मी चांगली व्यक्ती नाही. पण खरं तर आपण पुरेसे आहोत. अगदी जसे आहोत तसे फार गोड आणि सुंदर आहोत. व्हॅलिडेशन हवं वाटणं हे नैसर्गिक आहे, मी मान्य करते. पण त्यावरती अवलंबून राहणं हे खूप धोकादायक आहे. कारण उद्या कोणीच आपल्याला टाळ्या वाजवल्या नाही तर मग काय करायचं? मग स्वतःवरती विश्वासच नाही उरणार ना. आणि लोकांची मतं बदलत राहतात. आज ते आपल्याला उचलून धरतील, उद्या खाली पाडतील. मग आपलं वर्थ आपण त्या गोष्टींवरती मापायचं का? म्हणूनच स्वतःचं कौतुक स्वतःच करायचं. आणि हे स्वार्थीपणा नाही, ही गरज आहे. स्वतःला व्हॅलिडेशन द्यायचं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायचं. व्हॅलिडेशन ना जेव्हा आपण बाहेर शोधतो ना तेव्हा आपण आतून रिकामे होऊन जातो. पण व्हॅलिडेशन जर आपण आपल्या आत शोधलं तर आपण कंप्लीट होतो. म्हणूनच इतरांचं व्हॅलिडेशन हे बोनस आहे. त्याची आपल्याला गरज नसली पाहिजे. एक बोनस म्हणून ते आपण स्वीकारू शकतो. कारण लोकांची नजर बदलते. पण त्यांची नजर बदलली म्हणून स्वतःवरचा विश्वास बदलून नाही द्यायचा. जेव्हा आपण स्वतःला एक्सेप्ट करतो ना तेव्हा बाहेरचं अप्रुव्हल महत्त्वाचं नाही राहत. आणि आपण स्वतःच आतून इतके उजळतो ना की तोच प्रकाश इतरांना सुद्धा ऊब देतो. म्हणूनच दुसऱ्यांचं अप्रुव्हलसाठी वाट नका बघू. तिसरी गोष्ट आपण स्वतःवरती प्रेम करत नाही ती म्हणजे गिल्ट आणि चुका. हो, आपण सगळेजण चुका करतो. आपण सगळेजण माणूस आहोत ना. पण फरक इतकाच असतो की आपण इतरांच्या चुका विसरतो आणि स्वतःच्या नाही विसरत. स्वतःच्या चुका आपण सतत वारंवार आपल्या मनामध्ये रिपीट करत असतो. मी असं का केलं, मी तसं का बोलली, मी तसं नव्हतं करायला हवं. आणि मग अपराधीपणा वाढत जातो. आणि हा अपराधीपणा जो असतो ना तेच खरं तर आपल्या मनावरचं ओझं असतं जे आपल्याला सतत खाली खेचत असतं. चुका आठवणं चुकीचं नाही, पण स्वतःला सतत त्या चुकांमधून दोष देण्यात राहणं हे खूप चुकीचं आहे. कारण आपण भूतकाळ बदलू नाही शकत, बरोबर ना. आणि भूतकाळ बदलू नाही शकत तर सतत त्याचा विचार करणं चुकीचंच आहे. पण आपण त्या भूतकाळातून शिकून भविष्य आपलं नक्की घडवू शकतो. मी चुकले, मी वाईट आहे, मी चुकीचंच वागते, मला काही येतच नाही, या भ्रमातून ना आपण बाहेर पडलं पाहिजे. आपण चुकलो म्हणजे आपण चुकीचे नाही, तर आपण चुकलो म्हणजे आपण शिकत आहोत. प्रत्येक चूक ही एक पायरी आहे जी आपल्याला आपल्या स्वप्नांकडे, आपल्या यशाकडे वरती घेऊन जात आहे. पण आपण ती पायरी जर वापरलीच नाही
त्यावरच बसून राहिलो तर मग आपल्याला जाता येईल का? म्हणूनच स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे. कारण स्वतःला दोष देणं म्हणजे स्वतःच्या प्रवासाला थांबवणं असं आहे. आणि स्वतःला माफ करणं म्हणजे स्वतःला पुढे नेणं. तुम्ही विचार करा ना, देव आपल्याला माफ करतो, मग आपण स्वतःला का माफ करत नाही? जर स्वतःला माफ नाही केलं तर आयुष्यभर आपण गिल्ट ट्रॅपमध्येच अडकू. आपलं मन सतत खात राहील. चुका मान्य करणं आणि त्यांचं ओझं घेऊन न जाता काहीतरी शिकून ते गाठोडं घेऊन पुढे जाणं हे खरं महत्त्वाचं आहे. म्हणूनच अपराधीपणाने नाही तर शिकण्याने मोठं व्हायचं आहे. कारण गिल्ट आपल्याला नेहमी खाली खेचत राहते आणि लर्निंग्स नेहमी वर नेतात. स्वतःला ना म्हणायचं, हो मी चुकले पण मी शिकत आहे. सतत स्वतःला हे म्हणायचं. त्याच्यामुळे ना सेल्फ लव्ह जनरेट होतो. स्वतःला आपण माफ करतो, स्वतःला स्वीकारतो, हलके होतो आणि पुन्हा नवीन उभारी मिळते. म्हणूनच आजपासून स्वतःला ना शिक्षा नका देऊ तर प्रेम द्या. कारण ना जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करतो ना तेव्हा जगालाही आपण तितकं प्रेम करणं सोपं होऊन जातं. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की आपण कंप्लीट आहोत. आपल्याला कोणाच्या परमिशनची, अप्रुव्हलची गरज नाही. म्हणूनच आपलं हसणं, आपल्या चुका, आपली कहाणी हे सगळं आपलं आहे. हेच आपलं खरं सौंदर्य आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. आणि मग बघा आयुष्य किती हलकं वाटतंय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्यासारख्या गोड लोकांसोबत शेअर नक्की करा. आणि हो, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्राईब करणं माझ्यासाठी प्रेरणा आहे की अशा छान छान नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा. भेटूयात अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम. धन्यवाद.